नमस्कार. ऍक्च्युली हे आमचं अनिल आय हॉस्पिटलचं 6वं ब्रांच आहे. 1972 पासून आमची जी सुरुवात झालेली आहे, तेव्हापासून आम्ही डोंबिवली आणि आपल्या बाजूबाजूचे इतर जी सिटीज आहेत, जसं कल्याण आहे, पलावा, बदलापूर, ठाणे इथे ऑलरेडी ऑलरेडी आमच्या शाखा होत्या. पण डोंबिवली वेस्ट आता वाढत आहे आणि तिकडच्या सगळ्या जे पेशंट्स आहेत, त्यांना आमच्या मेन जे डोंबिवली ईस्टचं ब्रांच आहे, तिथे येण्याचं थोडंसं ट्रॅफिकमुळे आणि थोडंसं लांब असल्यामुळे थोडी डिफिकल्टी होत होती. म्हणून आपण डोंबिवली वेस्टचे जे काही फॅमिलीज आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या सुविधेसाठी तिथे आता शाखा चालू करत आहोत. आणि इथे आपल्या डोंबिवली ईस्ट सारखे सगळे ओपीडी फॅसिलिटीज चालू असणार आहेत. म्हणजे कन्सल्टेशन आहे, काचबिंदूचं चेकअप आहे, मोतीबिंदूचं चेकअप आहे, पाठीमागच्या पडद्याचा चेकअप आहे, पीडियाट्रिक्स मुलांचा चेकअप आहे, स्क्विंट्स आहे आणि सगळ्या ओपीडी डायग्नोस्टिक्स जे आहे, जसं ओपीटी स्कॅन आहे, हायएस्ट टेक्नॉलॉजी यूज होत आहे. ड्राय आय क्लिनिक्स आहे, ग्लॉकोमा क्लिनिक, पीडियाट्रिक क्लिनिक, स्क्विंट क्लिनिक सगळंच आपण तिथे आहोत. फक्त जे ऑपरेशन्स आहेत आणि जे सर्जरी आहेत, जे ओटी आहेत, ते आपण डोंबिवली ईस्ट मध्ये करणार आहोत. चेकअप करणं खूप गरजेचं आहे, कारण बरेचसे असे डोळ्याचे प्रॉब्लेम्स आहेत ज्यांच्या असताना आपल्याला बाहेरून समजत नाही पटकन. जसं आता डायबिटीज आहे, तर डायबिटीज मध्ये पेशंट फक्त शुगरचं चेकअप करत असतात. त्यांना बाहेरून डोळ्याचा त्रास समजत नसल्यामुळे ते चेकअप करण्याचं त्यांच्या लक्षात येत नाही. पण खरं सांगायचं तर डायबिटीसच्या आतल्या पडद्यावर खूप चेंजेस होत असतात आणि ते एकदम ऍडव्हान्स स्टेज मध्ये पोहोचतं, तेव्हा जाऊन त्यांना दिसेनाचं होतं किंवा डोळ्याला प्रॉब्लेम होतो, तेव्हा ते येतात. तर तसं बघितलं तर प्रत्येक पेशंटला डोळ्यांची चेकअपची गरज आहे. तर लहान मुलांचंच आपण घेतलं तर लहान मुलांना काही त्रास होईपर्यंत किंवा ते कंप्लेंट करेपर्यंत आपण थांबायला नाही पाहिजे, कारण लहान मुलं कधी कंप्लेंट करत नाहीत. पण बऱ्याचदा असं होतं की रुटीन चेकअप मध्ये कळतं की त्यांना नंबर आहे, कारण कारण मायोपिया किंवा मायनस नंबर हे खूप वाढतंय आपल्या सोसायटीमध्ये. रुग्णांची संख्या असं आपण नाही सांगू शकत, पण वाढण्याचा वाढण्याचा जो कारण आहे ते बेसिकली आपले खाण्यापिण्याचा जो प्रकार आहे, ते फास्ट फूड आहे किंवा ओबेसिटी आहे, डायबिटीसचं प्रमाण वाढत चाललंय, लहान मुलांचे डोळ्यांचे प्रॉब्लेम वाढत चालले आहेत, चष्म्याचे नंबर वाढत चाललेले आहेत, कारण मोबाईल, टीव्ही, कम्प्युटर यांचं ऍडिक्शन वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे ड्राय आय किंवा कोरडेपणा डोळ्याचा वाढत चाललेला आहे. आणि इव्हन यंगर एज ग्रुप्स मध्ये जसं आपल्याला हार्ट अटॅक किंवा डायबिटीज, बीपी यंगर एज ग्रुप्स मध्ये दिसत आहे, तसंच मोतीबिंदू यंगर एज ग्रुप मध्ये दिसत आहे, काचबिंदू दिसत आहे.